एखाद्या कंपनीचा स्टॉक खरेदी करण्याच्या आधी ती कंपनी खरंच नफा कमवत आहे की नाही यासाठी फक्त दोनच रेशो महत्वाचे आहेत. ते आहेत आरओई आणि आरओसीई. समजा तुम्ही स्वतःकडे 100 रुपये लावून एक पाणीपुरीची गाडी लावली आणि त्यातून तुम्हाला 20 रुपये नफा झाला म्हणजे तुमचा आरओई आहे 20%. याचा अर्थ तुम्ही लावलेल्या प्रत्येक रुपयावर पाणीपुरीच्या गाडीने तुम्हाला 20% नफा कमवून दिला. अगदी तसं कंपनी सुद्धा तुम्ही खरेदी केलेल्या इक्विटीमध्ये किती रिटर्न बनवते त्याला म्हणतात रिटर्न ऑन इक्विटी म्हणजे आरओई. त्यामुळे कोणत्याही कंपनीचा जेवढा जास्त आरओई तेवढी चांगली गोष्ट. मग आरओसीई म्हणजे काय? समजा तुम्हाला पाणीपुरीची गाडी अजून 2 ठिकाणी सुरू करायची आहे. त्यासाठी तुम्ही तुमच्या मित्राकडून 200 रुपये उधार घेतले. म्हणजे आता तुमच्या बिझनेसमध्ये तुम्ही 300 रुपये लावले. सुरुवातीला 100 रुपये तुमच्या खिशातून आणि 200 रुपये तुमच्या मित्राकडून कर्ज घेतलं आणि यातून जो रिटर्न जनरेट होईल त्याला म्हणतात रिटर्न ऑन कॅपिटल एम्प्लॉइड म्हणजे आरओसीई. अगदी तसं कंपनी जेव्हा टोटल कॅपिटल म्हणजे इक्विटी प्लस कर्ज यांचा वापर करून जे रिटर्न जनरेट करते त्याला म्हणतात रिटर्न ऑन कॅपिटल एम्प्लॉइड म्हणजे आरओसीई. आणि कोणत्याही कंपनीचा आरओई आणि आरओसीई कमीत कमी